हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. आपण पाहताय डेटा स्ट्रक्चर आणि डेटा स्ट्रक्चर मध्ये आज आपला जो टॉपिक आहे तो आहे अल्गोरिदम. आणि आपल्याला जर समजा अल्गोरिदम शिकायचं असेल तर सगळ्यात पहिले काय माहित पाहिजे, प्रोग्राम. आपण एक सॅम्पल प्रोग्राम घेऊ ज्याच्यामध्ये आपण ॲडिशन करू 2 नंबरची, आणि 2 नंबरची ॲडिशन करण्यासाठी सी प्रोग्राम तुम्हाला ऑलरेडी येते. ठीक आहे, तरी सुद्धा सी प्रोग्राम कसा लिहायचा ॲडिशन वाला तो पहिले पाहू, त्याच्यावरून आपण अल्गोरिदम पाहू, अल्गोरिदमची डेफिनेशन पाहू. ओके, चला. आपल्याला अल्गोरिदम शिकण्यासाठी सगळ्यात पहिले जावं लागेल कुठं, तर ॲपमध्ये जाण्यासाठी डायरेक्टली इथून ॲपमध्ये जाऊ शकतो आपण. ॲपमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काय ओपन करायचं आहे, कोडिंग सी ॲप. ठीक आहे, कोडिंग सी ॲप ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला अशा पद्धतीचा काय दिसल, कोड दिसल. ठीक आहे, ज्या कोडमध्ये तुम्हाला लिहिलेलं दिसल #include stdio.h, #include conio.h, #include है ना, ह्या सगळ्या गोष्टी लिहितो आपण. हा सिंपल कोड आपण याच्यामध्ये लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कोडिंग करायचे आहे, ज्याच्यामध्ये 2 याची काय करायचे आहे, ॲडिशन करायचे आहे. काय करायचे आहे, ॲडिशन. आता तुम्हाला माहित आहे की जर समजा 2 नंबरची ॲडिशन करायची असेल, किती नंबरची, 2 नंबरची जर समजा ॲडिशन करायची असेल तर आपल्याला, आपण जर समजा म्हटलं सम आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी व्हेरिएबल काय लागल, num1 प्लस num2 है ना. तर याच्या ठिकाणी शॉर्टकट घेऊ शकतो आपण, काय, c = a प्लस b, c = a प्लस b. आता हा एक फॉर्म्युला तयार केला. हा फॉर्म्युला काय करते, a ची व्हॅल्यू जर समजा 5 असेल आणि b ची व्हॅल्यू जर समजा 6 असेल तर याची व्हॅल्यू, या c ची व्हॅल्यू किती येते, c = 11. म्हणजे या a आणि b च्या व्हॅल्यू तुम्ही काही पुट करा. तर समजा इथं 20 केला, इथं 10 केलं पुट व्हॅल्यू, तर मग 20 आणि 10, तर इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केला तर आन्सर c चा किती येते, 30 है ना. जर याच्यामध्ये व्हॅल्यू वेगवेगळ्या स्टोअर केल्या 40 आणि 60, त्याचा आन्सर किती येते, c = 100. ठीक आहे, ते फॉर्म्युला आपण बनवला. सगळ्यात पहिले हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सगळ्यात पहिले आपण फॉर्म्युला तयार केला, ज्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार, याचं कॅल्क्युलेशन करणार. ठीक आहे, मग आता कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण काय लिहिणार, इथं 3 व्हेरिएबल घ्यावे लागतील, एक c, एक a आणि एक b. आता मला सांगा, याच्यामध्ये येणारी व्हॅल्यू आहे 5, याच्यामध्ये येणारी व्हॅल्यू आहे 6. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू कोणत्या आहे, इंटिजर व्हॅल्यू. म्हणून याच्यासाठी डेटा टाइप कोणता घ्यावा लागेल, इंट. आणि या दोघांचे ऍडिशन किती होऊन राहिले, 11. हे पण व्हॅल्यू काय, इंट. म्हणून इंटिजर टाइपचा आपल्याला a, b आणि c असे 3 व्हेरिएबल काय करावं लागेल, डिक्लेअर करावं लागेल. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू युजर पासून ऍक्सेप्ट करावं लागेल, है ना, आणि त्याच्यानंतर त्याची काय करावं लागेल, ऍडिशन. चला तर पाहू आपण याचा प्रोग्राम. ठीक आहे, तर आता हा प्रोग्राम या पॅटर्न मध्ये लिहित असताना सगळ्यात पहिले आपण काय करतो, तर या पॅटर्न मध्ये लिहित असताना सगळ्यात पहिले आपण असं लिहितो #include, त्याच्यानंतर याच्यामध्ये लिहितो stdio.h, #include काय लिहितो, stdio.h. मग हे याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहित आहे, #include stdio.h आपण सी प्रोग्रामिंग मध्ये लिहितो. तसं का लिहितो, है ना, तर बघा याचा अर्थ काय होते, स्टँडर्ड, है ना, याचा अर्थ होते स्टँडर्ड. त्याच्यानंतर आय म्हणजे होते काय होते, इनपुट, आणि ओ म्हणजे काय होते, आउटपुट, आणि एच म्हणजे काय होते, हेडर फाईल. ठीक आहे, हे कोणासाठी लिहिले जाते, तर जेव्हा आपण स्कॅनअप वापरतो आणि सोबतच काय वापरतो, प्रिंटएफ. स्कॅनअप आणि प्रिंटएफ हे 2 फंक्शन, हा इनपुट फंक्शन आहे, आउटपुट फंक्शन आहे, हे दोन्ही फंक्शन आपण वापरतो. म्हणून स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल आपण लिहितो, प्रत्येकाला असं माहित आहे. त्याच्यानंतर सेकंड लाईन जे आहे ते लिहिले जाते इथं इंट मेन. आता काही ठिकाणी असंही लिहिले जाते, void मेन. ठीक आहे, असे लिहिले जाते void main. तर बघा, जेव्हा इंट मेन आणि void main लिहिले जाते त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, इंट मेन आणि void main. तर लक्ष द्या, इंट मेन आणि void main मध्ये काय डिफरन्स आहे तो आपण पाहू. सगळ्यात पहिल्या बाजूला घेतो मी, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इंट मेन अँड void main याच्यामध्ये डिफरन्स काय. तर लक्ष द्या, इथं आपण काय लिहितो, जेव्हा इंट मेन लिहितो, इंट मेन लिहित असताना लक्ष द्या, इकडे सी प्रोग्रामिंग चालू आपला. ठीक आहे, इंट मेन लिहित असताना याच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायला लागतं तुम्हाला, रिटर्न 0. काय लिहायला लागते, रिटर्न 0. आणि दुसरं जर समजा लिहायचं असेल तर आपण काय लिहितो, void main. आता जेव्हा void main लिहितो तर याच्या आतमध्ये काही लिहायची गरज नाही. इथं जर इंट लिहिलं तर हा आपण 0 याला पास करून आलो एक्झिक्युशन करण्यासाठी.
ठीक आहे. तसं दोन्ही पॅटर्न मध्ये प्रोग्राम लिहू शकतो, असंही लिहू शकतो किंवा असंही लिहू शकतो. तर हा एक ढाचा आहे, हा एक मेन इंजिन आहे ज्याला आपल्याला प्रोग्रामला चालवण्यासाठी मदत करते. ठीक आहे. तर आपण इंट मेनही लिहू शकतो आणि तो व्हॉइड मेनही लिहू शकतो, दोन्ही पद्धतीने आपण लिहू शकतो. जेव्हा इंट मेन लिहितो तेव्हाही काय असलं पाहिजे, रिटर्न 0. जेव्हा व्हॉइड मेन लिहितो इथं काही लिहायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी लाईन आपली काय असते, थर्ड लाईन जी असते आपली. आता आपल्याला काय करायचं इथं, हा आपला प्रोग्राम जो आहे तो कॉमन झाला हा. ठीक आहे. हा याच्यामध्ये कॉमन झाला, इथपर्यंत सगळा प्रोग्राम काय राहील, कॉमन राहील. लक्ष द्या. ठीक आहे. प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपण असं लिहिणार, इथपर्यंत कॉमन राहील. त्याचा कर्ली ब्रॅकेट जो आहे तो बाकी आहे, तर कर्ली ब्रॅकेट आपण लिहून टाकू. ओके. तर आता कर्ली ब्रॅकेट लिहिल्यानंतर, कर्ली ब्रॅकेट शोधू द्या मला, कुठं आहे तर कर्ली ब्रॅकेट, हा कर्ली ब्रॅकेट ओपन केला, झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन वाला प्रोग्राम बनवायचा आहे. त्या ऍडिशन साठी मी तुम्हाला सगळ्यात पहिले म्हटलं की 3 व्हेरिएबल पाहिजे. 3 व्हेरिएबल साठी आपण इथं लिहिणार जे इंटिजर टाईपचे राहील. मग इथं आपण लिहिलं इंट. ठीक आहे. इथून पहिले खाली लिहायला लागणार. ठीक आहे. इंट, त्याच्यानंतर स्पेस ए, स्पेस ए कॉमा बी कॉमा सी. ठीक आहे. 3 व्हेरिएबल बनवले. हे 3 व्हेरिएबल का बनवले आपण, कारण ह्या 3 व्हेरिएबल मध्ये आपण काय करणार आहे, डेटा स्टोअर करणार आहे. 3 व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करणार आहे. आणि जेव्हा हे व्हेरिएबल असे बनतात तर काय होते माहिती आहे काय, जेव्हा हे व्हेरिएबल बनते तेव्हा मेमरीमध्ये तुम्हाला माहिती आहे हा 3 प्रकारची मेमरी तयार करते. 3 मेमरी वेगवेगळे तयार करते. कशी, लक्ष द्या. सगळ्यात पहिला मेमरी तयार करते 1, मेमरी तयार करते 2, मेमरी तयार करते 3. तिघांसाठी किती बाईट लागते, 2 बाईट 2 बाईट. याचं ए नाव, याचं बी नाव, याचं सी नाव. जेव्हाही आपण असं डिक्लेअर करतो तर याची मेमरी जी आहे ती अशा प्रकारे तो डिक्लेअर करते. या प्रत्येकाचा एक ऍड्रेस असते. हा जो असते 1000, हा असते 1002, हा असते 1004. अशा पद्धतीने हा काय करते, ऍड्रेस तयार करून देते या प्रत्येकाला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ए ची आणि बी ची व्हॅल्यू युजर पासून ऍक्सेप्ट करायची आहे. कोणाकोणाची, ए ची आणि बी ची व्हॅल्यू युजर पासून ऍक्सेप्ट करायची आहे. तर मग काय करसाल तुम्ही, त्याच्यानंतर आपल्याला लिहा लागेल ए आणि बी ची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यात येते. तर इथं आपण काय घेतलं, एक डायरेक्टली एंटर केला आणि तुम्हाला एक मेसेज द्यावा लागेल. मेसेज देण्यासाठी आपण सी प्रोग्रामिंग मध्ये कोणाचा यूज करतो, प्रिंट टॅपचा. ठीक आहे. तर प्रिंट टॅप मी लिहिलं इथं. प्रिंट टॅप लिहिल्यानंतर तुम्हाला लिहा लागेल इथं काय, एंटर द value of enter the value of A and B. ठीक आहे. A and B, enter the value of A and B. ठीक आहे. असं लिहिलं आपण, एंटर द व्हॅल्यू ऑफ A and B. आता एवढा जर लिहिलं तर फक्त स्क्रीनवरती काय येईल, मेसेज येईल, एंटर द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. तर एवढं जर लिहिलं तर स्क्रीनवरती एक मेसेज येईल. तर तो मेसेज आल्याबरोबर युजर काय करणार, डायरेक्ट ए आणि बी च्या व्हॅल्यू काय करा, एंटर करा. मग ए आणि बी च्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायसाठी आपण काय लिहितो, स्कॅनअप. ठीक आहे. फर्स्ट प्रोग्राम लिहून राहिलो आपण, तर स्कॅनअप जो आहे तो असं आपण लिहितो. स्कॅनअपचा सिंटॅक्स आहे स्कॅनअप, त्याच्यानंतर डबल कोटेशन असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर काय असलं पाहिजे, सेमीकोलन असलं पाहिजे. स्कॅनअप मध्ये आपण दोन्ही व्हॅल्यू म्हणजे इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून राहिलो, म्हणून त्यासाठी आपण काय लिहिणार, %d. लक्ष द्या, %d हा कोणासाठी, ए ची व्हॅल्यू घेणार. कोणाची व्हॅल्यू घेणार, ए ची. दुसरा %d, सेकंड %d. दुसरा %d हा कोणाची व्हॅल्यू घेणार, बी ची व्हॅल्यू. ठीक आहे. ए आणि बी. त्याच्यानंतर काय लिहित असतो आपण, कॉमा. कॉमा लिहिल्यानंतर आता सगळ्यात पहिले ही व्हॅल्यू याच्यामध्ये स्टोअर होत आहे. कशामध्ये स्टोअर होत आहे, %a मध्ये, म्हणून एम्परसेंड द्यावं लागते, कॉमा. दुसरी व्हॅल्यू बी मध्ये होणार आहे, म्हणून एम्परसेंड काय लिहिणार आपण, बी. ठीक आहे. ए आणि बी दोघांमध्ये व्हॅल्यू स्टोअर झाल्या. आता व्हॅल्यू तर स्टोअर झाला, पण पुढचं काम काय आपल्याला, ह्या व्हॅल्यू स्टोअर झाल्या पण पुढचं काम काय आपल्याला, याचा ऍडिशन करायचे आहे. ठीक आहे. त्या ऍडिशन करण्यासाठी आपण फॉर्म्युला लिहू. काय फॉर्म्युला, C इज इक्वल्स टू A प्लस बी. C इज इक्वल्स टू A प्लस बी. त्याच्यानंतर काय लिहिणार आपण, सेमीकोलन. C इज इक्वल्स टू A प्लस बी, सेमीकोलन. झालं. हा काय करते, दोघांचे ऍडिशन करते. ऍडिशन केल्यानंतर हे ऍडिशन काय करावं लागेल, प्रिंटही करावं लागेल. या दोघांचे ऍडिशन काय करावं लागेल, प्रिंट करावं लागेल. तर प्रिंट करण्यासाठी आपण यूज करणार इथं काय, प्रिंट ॲप स्टेटमेंटचा. कोणाचा यूज करणार, प्रिंट ॲप स्टेटमेंटचा. ठीक आहे. आणि प्रिंट ॲप मध्ये आपल्याला काय करावं लागेल, प्रिंट ऍडिशन.
काय प्रिंट करावं लागेल? ॲडिशन. प्रिंटअप मध्ये ॲडिशन प्रिंट करावं लागेल. ॲडिशन कोणाची? ॲडिशन इज इक्वल्स टू ए प्लस बी ची ॲडिशन कशामध्ये? सी मध्ये. पण सी मधून व्हॅल्यू घेण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागते माहिती आहे काय? %d. ठीक आहे. आता हे %d मध्ये व्हॅल्यू कुठून येणार? तर व्हॅल्यू येणार कुठून? सी मधून. ठीक आहे. लक्ष द्या, या प्रोग्राम मध्ये काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे, एकदा पुन्हा लक्ष द्या. याच्यामध्ये याला आपण साईडने घेऊन घेऊ. लक्ष द्या, सगळ्यात पहिले आपण हॅश इन्क्लूड stdio.h लिहिला. कोणी डॉट याच्यामध्ये लिहायची गरज नाही, या सॉफ्टवेअरमध्ये काही आवश्यकता नाही. त्याच्यानंतर इंट मेन लिहिलं. इंट मेन हा मेन इंजिन आहे. त्याच्यानंतर तिसरी लाईन लिहिली आपण. तिसरी लाईन तिघाची व्हेरिएबल क्रिएट झाले, मेमरी क्रिएट झाली. ए मध्ये, बी मध्ये व्हॅल्यू घेऊन सी मध्ये ठेवून देऊ. एक मेसेज येणार युजरला, काय? एंटर द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ठीक आहे. आता जसंही असा एक मेसेज हा जेव्हा इथं येते तर हा मेसेज स्क्रीनवर येईल. स्क्रीनवर आल्यानंतर हा म्हणून एंटर द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी असं म्हटलं तर तुम्ही काय कराल? व्हॅल्यू डायरेक्ट एंटर करसाल 10 आणि 5. मग जसं एंटर करसाल तर याने व्हॅल्यू घेतली पाहिजे ना. तर हा काय करते? जी 10 आहे ते घेते आणि ए मध्ये नेऊन ठेवते. दुसरी व्हॅल्यू घेते 5 ते बी मध्ये नेऊन ठेवते. ठीक आहे. हे स्कॅनअप काम करते की पहिली व्हॅल्यू ए मध्ये घेते, दुसरी व्हॅल्यू बी मध्ये घेते. तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर आता ह्या दोघांची ऍडिशन इथं करते. सी इज इक्वल्स टू 10 + 5 तर किती आले? 15. कशात ठेवल्या ना? सी मध्ये. सी मध्ये 15 ठेवल्यानंतर त्याच्यानंतर प्रिंटअप काय करते? ऍडिशन इज इक्वल्स टू या सी मध्ये व्हॅल्यू किती आहे? 15. मेमरी मध्ये जाते, व्हॅल्यू आणून ठेवून देते. तर तुमच्या समोर आन्सर किती येते? ऍडिशन इज इक्वल्स टू 15. चला पाहू याचं एक्झिक्युशन. ठीक आहे. आता याला रन करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट कुठे जावं लागेल? रनवर. आता रन करत असताना हा थोडासा वेळ घेणार. हा काय करते? प्रोसेसिंग करते. काय करते? प्रोसेसिंग करते की तुम्ही काय काय लिहिलेलं आहे, लाईन बाय लाईन बरोबर लिहिलेलं आहे की नाही. ठीक आहे. तर आता इथं बघा, हे आउटपुट आलं, एंटर द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. जसं यानं म्हटलं इथं काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर जसं आपण घेतलं 10 एंटर करायचं. 10 एंटर केल्यानंतर पुढचा 10 एंटर केल्यानंतर परत घेऊ आपण 5 आणि एंटर करू. ठीक आहे. तर तुमच्या समोर असं आउटपुट आलं बघा, 10 आणि 5 याचा आन्सर आलं 15. तर हा झाला तुमचा प्रोग्राम ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. कोणता झाला? ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. मग हे ऍडिशन ऑफ 2 नंबर्स साठी आपण काय काय स्टेप केल्या है ना, हे आपल्याला माहित पाहिजे. ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी आपण इथं स्टेप्स परफॉर्म केल्या. तर कोणत्या कोणत्या स्टेप्स परफॉर्म केल्या त्याला आपण आता स्टेप मध्ये लिहू. ठीक आहे. स्टेप वाईज लिहू की आपण काय काय केलं ते एका स्टेप्स मध्ये लिहू. तर सगळ्यात पहिले काय केलं आपण, तर लक्ष द्या, हे स्टेप वाईज लिहायचं आपल्याला. ठीक आहे. याच्या स्टेप्स. ठीक आहे. स्टेप्स मध्ये लिहायचं आहे. स्टेप्स म्हणजे याला स्टेप 1 म्हटलेलं आहे. याला बॅक करतो मी, कलर चेंज करतो आणि इथे लिहितो मी अल्गोरिदम. ठीक आहे. याचा अल्गोरिदम लिहित आहे. अल्गोरिदम लिहित असताना काय करणार मी? स्टेप्स लिहिणार. स्टेप 1. स्टेप 1 मध्ये काय लिहिणार? स्टार्ट. ठीक आहे. स्टेप 1 मध्ये हा स्टार्ट झाला. स्टार्ट जसं केलं तर इथं जे काही आहे त्याचं डिक्लेरेशन जे काही मी केलं असेल ते थेरी मध्ये लिहिणार. स्टेप 2 इथे काय मी लिहिलं? डिक्लेअर व्हेरिएबल ए अँड बी. डिक्लेअर व्हेरिएबल ए अँड बी. बस असं लिहिलं. याला आपण कॅपिटल लिहू शकतो. ए अँड बी. डिक्लेअर व्हेरिएबल ए अँड बी. डिक्लेअर व्हेरिएबल ए अँड बी केलं आपण. त्याच्यानंतर सेकंड लाईन मध्ये काय केलं आपण? व्हॅल्यू घेतल्या. तर आपण तेच लिहायचं आहे वर्ड मध्ये. ऍक्सेप्ट द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ए अँड बी. ठीक आहे. कोणाची व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली? ए आणि बी ची व्हॅल्यू इथून केली स्कॅनअप मधून. कारण आपण हे जे 2 लाईनचा अर्थच काय होते की व्हॅल्यू आपण ऍक्सेप्ट केला. यानं जेव्हा म्हटलं तेव्हाच तर व्हॅल्यू घेता आली ना. म्हणून पहिली लाईन असं म्हटलं की एंटर द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, मग ती व्हॅल्यू घेऊन घेतली. तर मग युजर पासून आपण ए आणि बी ची व्हॅल्यू घेऊन घेतली या स्टेपमध्ये. त्याच्यानंतर आपण काय केलं या स्टेपमध्ये, या सी इज इक्वल्स टू ए प्लस बी मध्ये इथं केलं आपण ऑपरेशन परफॉर्म. स्टेप 4
स्टेप 4. स्टेप 4 मध्ये काय केलं आपण? परफॉर्म ॲडिशन. परफॉर्म ॲडिशन. परफॉर्म ॲडिशन. परफॉर्म ॲडिशन इज इक्वल्स टू कसं केलं? सी ए प्लस बी. ठीक आहे, सी ए प्लस बी हे परफॉर्म केलं. त्याच्यानंतर हे परफॉर्म झाल्यानंतर लास्ट स्टेप म्हणजे स्टेप नंबर 5 मध्ये काय केलं आपण? डिस्प्ले ॲडिशन. चला, डिस्प्ले ॲडिशन. डिस्प्ले काय केली? ॲडिशन. डिस्प्ले केले ॲडिशन. आणि लास्ट स्टेप मध्ये स्टेप नंबर 6 मध्ये काय येणार? स्टॉप झाला. काय केलं आपण? अल्गोरिदम लिहिला. हे काय आहे? प्रोग्राम. लक्ष द्या, हा आहे प्रोग्राम आणि हा काय? अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे काय त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगून राहिलो. प्रोग्राम आणि अल्गोरिदम मध्ये काय फरक आहे? प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. प्रोग्राम म्हणजे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. हे इन्स्ट्रक्शन 1 आहे, इन्स्ट्रक्शन 2 आहे, इन्स्ट्रक्शन 3 आहे, इन्स्ट्रक्शन 4 आहे, इन्स्ट्रक्शन 5 आहे, इन्स्ट्रक्शन 6 आहे, अशा ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तर प्रोग्रामची डेफिनेशन आपण लिहू शकतो. प्रोग्राम is a set of instruction. Set of instruction. ठीक आहे. मग या प्रोग्रामला सॉल्व करण्यासाठी ज्या स्टेप्स लागल्या त्याला आपण काय म्हणतो? अल्गोरिदम. या प्रोग्रामला किंवा प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी इथं स्टेप्स लिहायला लागल्या. या स्टेप वरून ऍक्च्युअली कसं असते, पहिले या स्टेप लिहिल्या जाते प्रोग्राम लिहिण्याच्या अगोदर. लक्ष द्या मी काय म्हणतो, हा प्रोग्राम लिहिण्याच्या अगोदर ह्या स्टेप्स लिहिल्या जाते. जसं आता एखादं घर बनवायचं आहे तर घर बनवत असताना सगळ्यात पहिले आपण काय करणार हे लिहून घेतात स्टेप वाईज. की सगळ्यात पहिले आपण पाया बांधणार, नंतर वरच्या भिंती बांधणार, नंतर स्लॅब टाकणार, किती रूम राहणार, किती बेडरूम राहणार, किती किचन राहणार आहे ना. तर हे सगळं आपण पहिले एक स्ट्रक्चर तयार करतो. त्यालाच आपण अल्गोरिदम म्हणतो की ज्या स्टेप्स आपण लिहून घेतो. मग या प्रोग्राम मध्ये आपण काय काय करणार आहे, या प्रोग्राम मध्ये आपण काय काय कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करणार आहे ते स्टेप वाईज आपण लिहून घेतो. त्यालाच काय म्हटलेलं आहे? अल्गोरिदम. तर पहा या प्रोग्राम मध्ये काय काय केलं आपण ते आता लिहिलं. काय सगळ्यात पहिले अल्गोरिदम स्टार्ट झाला. स्टेप 2 मध्ये काय झालं? डिक्लेअर व्हेरिएबल ए आणि बी. तर बघा ए आणि बी आपण व्हेरिएबल काय केला? डिक्लेअर केला. ए बी सी लागल, 3 लागल व्हेरिएबल ए बी सी, कारण 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले. डिक्लेअर व्हेरिएबल ए बी सी. ठीक आहे. स्टेप नंबर 3 मध्ये काय केलं आपण? ऍक्सेप्ट द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ए अँड बी. फक्त ए अँड बी चीच व्हॅल्यू घेतली. कोणाकोणाची व्हॅल्यू घेतली? ए आणि बी ची. ऍक्सेप्ट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. त्याच्यानंतर पहा इथं व्हॅल्यू ए आणि बी ची व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली. दोन्ही मिळून एकच अर्थ होते. त्याच्यानंतर आता ऍडिशन परफॉर्म केले आपण. ऍडिशन परफॉर्म केले आणि ऍडिशन परफॉर्म केल्यानंतर काय केलं? डिस्प्ले केलं आणि नंतर काय झालं? स्टॉप झालं. मग तुम्ही सांगा अल्गोरिदमची डेफिनेशन काय लिहिसाल? अ सेट ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड टू सॉल्व द प्रॉब्लेम. द अल्गोरिदम याची डेफिनेशन आपण लिहिणार. अल्गोरिदमची डेफिनेशन. अल्गोरिदम a set of step required to solve the problem. A set of steps required to solve the problem. हा एक प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम आहे आपला? ऍडिशन वाला. कोणता प्रॉब्लेम आहे? ऍडिशन वाला. हा ऍडिशन वाला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ज्या स्टेप्स लागतात स्टेप वाईज लिहितो आपण, त्या स्टेप्सला आपण काय म्हणतो? अल्गोरिदम. ठीक आहे. तर पहिले अल्गोरिदम लिहिला जाते, त्याच्यानंतर फ्लोचार्ट काढला जाते, त्याच्यानंतर काय केला जाते? प्रोग्राम लिहिला जाते. हे लक्षात ठेवा, हा फ्लो आहे. पण हे समजण्यासाठी मी उलट तुम्हाला सांगितलं, तुम्हाला तसं समजलं नसतं. म्हणून जेव्हाही प्रोग्रामर जो असते, गुड प्रोग्रामर जो असते, चांगला प्रोग्रामर जो असते, तो सगळ्यात पहिले काय लिहिते? अल्गोरिदम. मग त्याचा ग्राफ बनवते आणि त्याच्यानंतर प्रोग्राम तयार करते. जसं की मी सांगितलं तुम्हाला की घर बनवत असताना सगळ्यात पहिले विचारते की तुम्हाला घरामध्ये किती खोल्या पाहिजे है ना, बाथरूम, किचन, ठीक आहे, टॉयलेट किती पाहिजे, ठीक आहे, समोरचा पोर्च किती पाहिजे, सगळं लिहून घेते स्टेप वाईज आणि त्याच्यानंतर मग त्याचा एक ग्राफ बनवते, डिझाईन तयार करते आणि डिझाईन तयार केल्यानंतर मग डायरेक्ट कामाला लागते. तर तसंच हा प्रोग्राम बनवत असताना, प्रोग्राम म्हणजे घर समजून घ्या, हा प्रोग्राम बनवत असताना सगळ्यात पहिले त्याचा स्टेप्स लिहिल्या जातात, त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. नंतर त्याचा एक डायग्राम केला जाते, त्याला आपण फ्लो चार्ट म्हणतो. ठीक आहे. आणि नंतर काय होते? हा प्रोग्राम लिहिला जातो. ठीक आहे. चला तर आपण आपल्या नोट्सवर जाऊ की
तुम्हाला अल्गोरिदमची डेफिनेशन समजली की नाही हे समजली हे तुम्हाला नोट्स वरून समजणार. ठीक आहे, तर आपल्या नोट्स गेल्या कुठं ओपन करू. ओके, ठीक आहे. तर आपला जो टॉपिक होता तो डेटा स्ट्रक्चर युजिंग सी युनिट नंबर 1 मधला टॉपिक होता, ज्याचं नाव कोणतं आहे अल्गोरिदम. ओके, तर हे अल्गोरिदम आहे. अल्गोरिदमची डेफिनेशन तुम्ही पाहू शकता. अल्गोरिदम आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हॉट इज अल्गोरिदम. ठीक आहे, अल्गोरिदम म्हणजे काय, तर इथं पहा हे डेफिनेशन दिलेलं आहे. ए अल्गोरिदम इज अ सेट ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड टू सॉल्व द प्रॉब्लेम. स्टेप बाय स्टेप आपण लिहितो, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 अशा स्टेप्स लिहितो सॉल्व्ह करण्यासाठी, त्याला आपण काय म्हणतो अल्गोरिदम. दुसरी डेफिनेशन आहे अल्गोरिदमचं, लक्षात आहे. इट इज डिफाइंड एज अ सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन दॅट मस्ट बी फॉलोड टू सॉल्व द प्रॉब्लेम. इन्स्ट्रक्शन आपण लिहितो, हे कशात लिहितो इन्स्ट्रक्शन, प्रोग्राम मध्ये लिहितो. कुठे लिहितो, प्रोग्राम मध्ये इन्स्ट्रक्शन लिहितो. 1 by 1 स्टेप्स लिहितो, त्यालाच आपण काय म्हणतो इन्स्ट्रक्शन. ह्या 1 by 1 स्टेप्स त्याला काय म्हणतो इन्स्ट्रक्शन. याला आपण काय म्हटलेलं आहे अल्गोरिदम. आहे ना सिंपल डेफिनेशन याची अल्गोरिदमची, येस ऑर नो. अल्गोरिदमची सिंपल डेफिनेशन आहे. आता पुढे जर समजा तुम्ही पाहिलं या याला कसं लिहिलेलं आहे बघा, इथंही तोच लिहिलेला आहे ऍडिशन ऑफ 2 नंबर. काय लिहिलं आहे ऍडिशन ऑफ 2 नंबर. तर लक्षात आहे ऍडिशन ऑफ 2 नंबर्स वाला प्रोग्राम आहे. सगळ्यात पहिले स्टार्ट डिक्लेअर व्हेरिएबल num1 num2 अँड सम. ठीक आहे, ह्या 3 व्हेरिएबल ए बी सी च्या ठिकाणी ते घेतलं. रीड ऑर ऍक्सेप्ट व्हॅल्यू ऑफ num1 अँड num2. दुसऱ्यांदा काय केलं आपण, व्हॅल्यू ऑफ num1 अँड num2. त्याच्यानंतर सम करू आपण, सॉरी ऍड करू, ऍड num1 अँड num2 अँड असाइन टू द रिझल्ट सम. त्याच्यानंतर सम परफॉर्म करू आपण, सम इज इक्वल्स टू num1 प्लस num2 अँड त्याला काय करू डिस्प्ले करू आणि नंतर काय करू स्टॉप. हे काय तुमचा अल्गोरिदम ऍडिशन. बरं सांगा बरं, या आता तुम्हाला जर म्हटलं की तुम्हाला सबस्ट्रॅक्शन साठी अल्गोरिदम लिहायचा आहे, ऍडिशन झाला आता सबस्ट्रॅक्शन, तर तुम्ही काय काय करसाल सांगा बरं याच्यामध्ये चेंजेस. सबस्ट्रॅक्शन साठी अल्गोरिदम लिहायचा आहे तर तुम्ही काय काय चेंजेस करसाल सांगा. स्टार्ट डिक्लेअर व्हेरिएबल num1 num2 अँड सम, ऍक्सेस व्हॅल्यू ऑफ num1 अँड num2 आणि त्याच्यानंतर इथे लिहिसाल तुम्ही काय सबस्ट्रॅक्ट num1 फ्रॉम num2. ठीक आहे, num1 फ्रॉम num2 अँड असाइन टू द रिझल्ट इथं काही सब. ओके, त्याच्यानंतर इथं इन सब सबस्ट्रॅक्शन इथे येईल num1 मायनस num2 आणि डिस्प्ले काही इथं सब. झालं, एकदम सिंपल आहे. सबस्ट्रॅक्शन करू शकतो आपण, ऍडिशन वाला मल्टिप्लिकेशन वाला हे सगळे तुम्ही लिहू शकता. इथं ऍडिशन वाले मल्टिप्लिकेशन वाले हे सगळे काय काय लिहू शकता, अल्गोरिदम तयार करू शकता. क्लिअर झाला अल्गोरिदम, यस ऑर नो. तर अल्गोरिदमची डेफिनेशन प्रत्येकाला समजली असेल. अल्गोरिदम म्हणजे काय, द सेट ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड टू सॉल्व द प्रॉब्लेम. है ना, कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि असे अल्गोरिदम खूप सारे आपल्याला डेटा स्ट्रक्चर मध्ये पाहायचे आहे. ठीक आहे, तर हा तर एक सिंपल अल्गोरिदम घेतला. अल्गोरिदमला सॉल्व्ह करण्यासाठी काही स्टेप्स लागतात. ठीक आहे, ह्या अल्गोरिदमला सॉल्व्ह करण्यासाठी काही स्टेप्स लागतात. त्याच्यानंतर फ्लोचार्ट ड्रॉ करण्यासाठी काही डायग्राम्स लागतात. ते तू आपल्या सी प्रोग्रामिंग मध्ये झालेला आहे. ठीक आहे, असा गोल कनेक्टर असते, ॲरो असते. ठीक आहे, असा डायमंड असते, शिकवलेला आहे प्रिव्हियस याच्यामध्ये क्लासमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून हे कनेक्शन झालं की असे लागतात है ना. तर हे सगळे वेगवेगळे डायग्राम्स आहेत, ते कोणासाठी लागते, हे फ्लो चार्ट साठी लागते. हे प्रिव्हियस क्लासमध्ये म्हणजे सी प्रोग्रामिंग मध्ये आपलं झालंय. ठीक आहे, चला आपण पाहू नेक्स्ट टॉपिकवर जाऊ. आता पुढचा आहे स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम. अल्गोरिदम समजलं तुम्हाला. अल्गोरिदम म्हणजे काय की अशा स्टेप्स आपण लिहून ठेवतो, ज्या स्टेपवर आपण कोणताही प्रॉब्लेम, ज्या स्टेपमुळे प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आता ह्या अल्गोरिदमच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, काही गुणधर्म आहे. जर ह्या गोष्टी नसल्या तर अल्गोरिदम काहीच कामाचा नाही. जसं की पहिली स्टेप पहा, अल्गोरिदम मध्ये सगळ्यात पहिले इनपुट घ्यावं लागेल है ना. काय घ्यावं लागेल, इनपुट घ्यावं लागेल. तर स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ अल्गोरिदम. मग सगळ्यात पहिले काय घ्यावं लागेल, इनपुट घ्यावं लागेल. मग इनपुटसाठी सगळ्यात पहिले काय म्हणलेलं आहे, इनपुट डेटा सप्लाइड एक्सटर्नली. एखादा अल्गोरिदम घ्या, प्रोग्राम. आता जसं आपण काय घेतला, प्रोग्राम घेतला. आता प्रोग्राम मध्ये आपण पाहिलं इनपुट काय काय घेतलं, इनपुट ए. इनपुट काय काय घेतलं, ए. जसं ए इनपुट घेतलं, बी इनपुट घेतलं, हे काय झालं याचं इनपुट. तर विदाउट इनपुट अल्गोरिदम पॉसिबल नाही आहे. म्हणून सगळ्यात पहिलं काय असलं पाहिजे, त्याच्यात इनपुट असणं गरजेचं आहे. इनपुट नसेल तर प्रोग्रामचा आउटपुट कसा येणार. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय पाहिजे, अल्गोरिदम इनपुट. दुसरा सेकंड पार्ट, रिझल्ट ऑफ द प्रोग्राम. जेव्हा इनपुट घेऊ तर या इनपुटचा इथं काही रिझल्ट येईल. जसं ए ची व्हॅल्यू 5 आहे
आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. 5 + 6 किती आले 11. तर सी मध्ये किती स्टोअर झाले 11. तर याचा आउटपुट कशामध्ये आला याच्यामध्ये आला. ठीक आहे, आउटपुट आला. तर पहिला तर इनपुट असला पाहिजे, दुसरा आउटपुट असला पाहिजे. नेक्स्ट याच नोट्स मधून तुम्हाला लिहायचं एक्झाम मध्ये. या ज्या नोट्स मी तुम्हाला शिकवून राहिलो याच नोट्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. बाकी याच्या व्यतिरिक्त काही वाचू नका. सर्व तुम्हाला धतिंग वाटत पुरं कन्फ्युजन होऊन जाईल तुमचं. या नोट्स प्रिपेअर करा, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स 100% भेटते. फायनाइटनेसचा अर्थ काय होते, कोणतीही गोष्ट जर प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं ना तर प्रोग्राम एंड झाला पाहिजे. लक्षात ठेवा, जसं आता आपण प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट केलं होतं, मग शेवटी काय आलं एंटर आणि 2 नंबर्स. तर तसा आउटपुट येण्यासाठी प्रोग्राम शुड बी टर्मिनेटेड आफ्टर सम टाइम. काही वेळानंतर प्रोग्राम थांबला पाहिजे आणि त्याचं एक्झिक्युशन झालं पाहिजे, म्हणून याला आपण फायनाइटनेस म्हणतो. आणि जर समजा प्रोग्राम थांबलाच नाही, प्रोसेसिंग चालूच आहे, तुम्ही काय भूतासारखी वाटच पाहत राहाल का प्रोग्राम कधी खतम होते आणि कधी एक्झिक्यूट होते आणि कधी आउटपुट येते, तर चालतच नाही. तुम्ही भामट्यासारखं पाहत असाल त्याच्या स्क्रीनकडे. म्हणून त्या प्रोग्रामचं किंवा अल्गोरिदमचं काय असलं पाहिजे, एक एंड असला पाहिजे, फायनाइटनेस असला पाहिजे. अल्गोरिदम मस्ट टर्मिनेट आफ्टर फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स. म्हणजे स्टेप्स पूर्ण झाल्या त्याच्यामध्ये स्टॉप असलाच पाहिजे. वर्ड स्टॉपच नसल तर तसंच राहील. जसं लहान मुलं खेळतात ते म्हणतात ना काहीतरी स्टॅच्यू, मग स्टॅच्यू म्हटल्यावर स्तब्ध असं उभं राहते. मग जिथपर्यंत तो फ्री म्हणत नाही तिथपर्यंत तो सुट्टे का नाही. मग त्याला जर फ्री म्हटलंच नाही तर हा असंच उभा राहील दिवसभर, आहे ना. तर मग असं झालं नाही पाहिजे, म्हणून याच्यामध्ये फायनाइटनेस असलं पाहिजे, एंड झाला पाहिजे अल्गोरिदमचा प्रोग्रामचा. डिफायनाइटनेसचा अर्थ काय लक्ष द्या, स्टेप शुड बी क्लिअर अँड अनएम्बिग्युअस. आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय म्हटलं मी, अल्गोरिदम लिहिला जाते आणि नंतर काय लिहिलं जाते प्रोग्राम. मग मला सांगा अल्गोरिदमच खराब असला, अल्गोरिदमच्या स्टेप चुकीच्या असल्या, त्या क्लिअर नसल्या, अनएम्बिग्युअस असल्या तर प्रोग्राम लिहू शकतो का नाही, प्रोग्रामरला भारी जाते. म्हणून अल्गोरिदमच्या स्टेप जर व्यवस्थित असतील तर प्रोग्राम जो आहे तो इझी जाते लिहिण्यासाठी. त्याला समजते आपल्याला काय लिहायचं आहे ते पाहिल्याबरोबर. पहिले काय पाहिजे तो अल्गोरिदम, आणि अल्गोरिदम जर व्यवस्थित असेल तर प्रोग्राम इझी जाते लिहिण्यासाठी. म्हणून स्टेप ज्या असल्या त्या तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे आणि समजण्यायोग्य असल्या पाहिजे. त्या समजल्या पाहिजे युजरला, प्रोग्रामरला की आपल्याला नेमकं पुढचं काय करायचं आहे. नेक्स्ट आहे इफेक्टिव्हनेस. इफेक्टिव्हचा अर्थ काय माहिती काय, इट शुड बी फिजिबल टू कन्वर्ट द अल्गोरिदम इनटू कम्प्युटर प्रोग्राम. हे तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला त्या गोष्टी प्रोग्राम मध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. ज्या स्टेप्स तुम्ही लिहिला ना, जसं तुम्ही फक्त असं म्हटलं असतं एक्सेप्ट द व्हॅल्यू, एक्सेप्ट व्हेरिएबल, बस एक्सेप्ट व्हेरिएबल काय समजून राहिलं याच्यावर. पण तुम्ही जर असं म्हटलं एक्सेप्ट द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ए अँड बी, याच्यावरून स्पष्टपणे लक्षात येऊन राहिलं की 2 व्हेरिएबल आहे ए आणि बी, या दोघांची व्हॅल्यू करायची आहे ऍक्सेप्ट. तर असं एक प्रॉपर मिनिंग त्याच्यात निघाला पाहिजे आणि त्या मिनिंगचं कन्वर्ट कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये करता आला पाहिजे. तो आहे इफेक्टिव्हनेस. ठीक आहे, शुड बी फिजिबल टू कॉम्प्युटर. फिजिबलचा अर्थ काय होते, प्रॅक्टिकली शुड बी पॉसिबल. म्हणजे ही गोष्ट प्रॅक्टिकली झाली पाहिजे. जे तुम्ही अल्गोरिदम निवडले त्याचं कन्वर्जन प्रोग्राम मध्ये झालं पाहिजे, आणि प्रोग्राम मध्ये जर झाला तर झाला, क्लिअर झाला. मग तुम्ही चांगले प्रोग्रामर आहे, चांगला अल्गोरिदमिस्ट आहे ना, की जो अल्गोरिदम जो आहे तो कन्वर्ट करून तुम्ही प्रोग्राम मध्ये करून राहिले. पहिला तर अल्गोरिदम लिहिला जाते, आणि अल्गोरिदम साठी लिहिण्यासाठी कंपनीमध्ये स्पेशल लोक असतात. अल्गोरिदम लिहिण्यासाठी कंपनीमध्ये स्पेशल लोक असतात जे अल्गोरिदम लिहितात अगोदर, आणि त्या अल्गोरिदमला पाहून बाकीचं लिहिल्या जाते. ठीक आहे, तर एक वेळा आणखी रिपीट करू आपण. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं, आपण पाहिलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ अल्गोरिदम. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते पाहिले आपण, इनपुट, आउटपुट, फायनाइटनेस, डिफायनाइटनेस आणि इफेक्टिव्हनेस. ठीक आहे, तर इनपुट म्हणजे काय, जे काही व्हॅल्यू आपण इनपुट घेतो. आउटपुट म्हणजे काय, जो दोघांचा रिझल्ट येते. फायनाइटनेस म्हणजे काय, स्टेप जे आहे ते एका एंडवर स्टॉप झाली पाहिजे. आणि डिफायनाइटनेस म्हणजे काय की स्टेप शुड बी क्लिअर, ते स्टेप्स क्लिअर असले पाहिजे. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 असं असल्या पाहिजे. आणि इफेक्टिव्हनेस म्हणजे काय की जे तुम्ही लिहिलेलं आहे ते कन्वर्ट करता आलं पाहिजे कशामध्ये, ते जे काही लिहिलेलं आहे ते कन्वर्ट कशामध्ये करता आलं पाहिजे, प्रोग्रामिंग मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. कशामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, प्रोग्रामिंग मध्ये. तर हे आपण पाहिले कॅरेक्टरिस्टिक्स है ना, कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. कशाचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले आपण, अल्गोरिदमचे. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ अल्गोरिदम आपण आजच्या क्लासमध्ये पाहिले. नेक्स्ट क्लासमध्ये आपण पाहणार आहे डिफरंट टाइप्स ऑफ अप्रोचेस अँड इम्पॉर्टंट फॉर युअर युनिट टेस्ट अँड MSBT एक्झाम ऑल्सो. ठीक आहे, नेक्स्ट क्लास तुम्ही जरूर नक्की बघा. ओके, चला, थँक्यू.